नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर आपला आजचा डे 3 आहे. हा पार्ट 3 आहे. या पार्ट 3मध्ये आपण आज ट्रेंडिंगला असणारा हा मेखला आणि जे हातातले कलिरे असतात तर ते बनवायला शिकणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे मेखला बनवणार आहोत. मेखला बनवण्यासाठी मी अशा टगर आणि गोल्डन मोतीच्या लाईन्स ओवून घेतलेल्या आहेत. तर पहिली लाईन जी आहे ती मी 25 टगर ओवलेले आहेत. दुसऱ्या लाईनमध्ये 30 टगर ओवलेले आहेत आणि तिसऱ्या लाईनमध्ये मी 35 टगर ओवलेले आहेत. म्हणजे मी तिथे 5-5चा गॅप सोडलेला आहे, म्हणजे ते असे सुंदर असे आपले लेयर्स दिसतात. तर त्यासाठी मी छल्ला बेस घेतलेला आहे आणि त्यानंतर 2 आपले जे पेंडंट आहेत 3-3 लेयरचे ते घेतलेले आहेत आणि हे असे लटकन तयार करून घेतलेले आहेत. खालच्या साईडला त्याला गोल्डन फ्लॉवर लावलेला आहे आणि त्याच्यामध्ये गोल्डन मण्यांचा यूज केलेला आहे आणि टगरचा. तर आता आपण सुंदर असा आपला मेखला बनवायला घेऊयात. तर इथे आपण 2 पेंडंट घेतलेले आहेत 3-3 लेयरचे. त्याच्या बॅक साईडला आपल्याला ज्या आपण ह्या टगर आणि मोती गोल्डन मोतीच्या ज्या लाईन्स करून घेतलेल्या आहेत तर त्या व्यवस्थित बॅक साईडला आपल्याला चिटकवून घ्यायच्या आहेत. आपण ओवताना दोरे मोठे घ्यायचे आहेत आणि ते दोरे दोन्ही साईडला व्यवस्थित जास्त सोडायचे आहेत, म्हणजे ते आपल्याला चिटकवायला उपयोगी पडतात. आता तिन्ही ज्या लाईन्सचे दोरे आहेत एक्स्ट्राचे ते व्यवस्थित बॅक साईडला ठेवायचे आहेत. त्याच्यावरती थोडा ग्लू टाकायचा आहे आणि तो व्यवस्थित पसरून घ्यायचा आहे आणि तो स्टिक होऊन द्यायचा आहे. आणि त्यानंतर त्याच्यावरती अजून परत थोडासा ग्लू टाकून आपला कॅनव्हास पेपरचा जो सर्कल आहे तर तो चिटकवून घ्यायचा आहे, म्हणजे त्या ज्या लाईन्स आहेत तो जो दोरा आहे तो आपला तिथे सिक्युअर होऊन जातो. तशाच प्रकारे दुसरा जो आपला सर्कल आहे त्यावरती त्याच्या बॅक साईडला सुद्धा आपल्याला या तिन्ही लाईन्स व्यवस्थित लेयर बाय लेयर चिटकून घ्यायच्या आहेत. आता दोन्ही साईडला आपल्या या माळा चिटकून झाल्यानंतर तुम्ही एकदा चेक करायचं आहे की त्या व्यवस्थित स्टिक झाल्यात की नाही आणि एक्स्ट्राचे दोरे जे आहेत ते आपल्याला कट करून टाकायचे आहेत. आपला दोरा कुठेही दिसला नाही पाहिजे, दिसणार नाही याची तुम्ही काळजी घ्यायची आहे. आता आपल्याला हा जो छल्ला बेस आहे तो सुद्धा स्टिक करून घ्यायचा आहे. त्याच्या आधी आपण एका साईडला लटकन लावणार आहोत, तर ते लटकनसुद्धा आपल्याला तिथे स्टिक करून घ्यायचे आहेत. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे आपण ते लटकन स्टिक करत आहोत आणि एक्स्ट्राचे जे दोरे आहेत ते आपल्याला कट करून टाकायचे आहेत. प्रत्येक वेळेस तुम्ही कॅनव्हास पेपरवरती लावत जा, म्हणजे तिथे एक्स्ट्रा सिक्युरिटी होते, आपले दोरे कुठेही निघत नाहीत. आता थोडासा ग्लू टाकून घ्यायचा आहे आणि तिथे छल्ला बेससुद्धा आपल्याला अटॅच करायचा आहे आणि त्यावरती सुद्धा आपल्याला एक कॅनव्हासचा राऊंड लावून घ्यायचा आहे, म्हणजे आपला छल्ला बेससुद्धा तिथे सिक्युअर होऊन जातो व्यवस्थित. दोन्ही साईडला तीच प्रोसेस आपल्याला करायची आहे आणि सुंदर असा आपला मेखला आता इथे बनवून रेडी झालेला आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. तुम्हाला जर कुठली प्रोसेस व्यवस्थित कळली नाही तर तुम्ही व्हिडिओ परत बघा, म्हणजे तुम्हाला तिथे ते व्यवस्थित कळेल. मी कुठेही व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड करत नाही आहे. तुम्हाला व्हिडिओ व्यवस्थित कळावा त्यासाठी मी इथे डिटेलमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करते आहे. आता हे व्यवस्थित सुकून द्यायचं आहे व्यवस्थित आणि त्यानंतर आपला सुंदर असा मेखला बनून तयार झाला आहे. आता आपण हे सुंदर असे ट्रेंडिंगला असणारे कलिरे कसे बनवायचे हे या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. हे कलिरे आत्ता खूप जास्त ट्रेंडिंगला आहेत.
तर त्यासाठी मी इथे 5 लाईन्स ओवून घेतलेल्या आहेत. तर त्याच्या सगळ्यात पहिल्यांदा मी खाली गोल्डन कलरचं जे फूल आहे ते, त्याच्यानंतर प्लॅस्टिकची रुई आणि एक मोती असं ओवून घेतलेलं आहे. तर ते 5 प्लॅस्टिकच्या रुई ओवलेल्या आहेत आणि त्यावरती 10 मी व्हाईट कलरचे मणी ओवलेले आहेत. अशा 5 लाईन्स मी इथे बनवून घेतलेल्या आहेत. त्या 5ही लाईनी एकत्र करून त्याला व्यवस्थित वरती गाठी मारून घ्यायच्या आहेत. तुम्ही तिथे 3 ते 4 गाठी मारून घ्या आणि एक्स्ट्राचा दोरा आहे तो कट करून टाकायचा आहे. म्हणजे तिथे आपला सुंदर असे एक मोठं 5 लेअरचं लटकन बनवून तयार होतं. हे लटकन बनवून झाल्यानंतर आपल्याला एक मोठा दोरा घ्यायचा आहे. जाड दोरा जो असतो आपण हारासाठी वगैरे वापरतो तो दोरा घ्यायचा आहे आणि तो दोरा आपल्याला या लटकनला अटॅच करून घ्यायचा आहे. तर लटकनच्या मध्यभागून सुई आपल्याला पास करून घ्यायची आहे व्यवस्थित. आणि हा जो दोरा आहे हा थोडासा जाड दोरा आहे, तर तो आपल्याला या लटकनला व्यवस्थितरित्या अटॅच करून घ्यायचा आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे आपण हा दोरा आपल्या खालच्या लटकनला अटॅच करून घेत आहोत. तर तिथे आपल्याला एक गाठ मारून घ्यायची आहे व्यवस्थित. आणि दोरा कुठेही लूज पडून देऊ नका. जर का दोरा लूज पडला तर तुमची फिनिशिंग येणार नाही. तर बघा आपला आता दोरा अटॅच करून झालेला आहे आणि हे सिक्युअर करण्यासाठी तिथे थोडासा आपल्याला ग्लू लावून घ्यायचा आहे, म्हणजे आपले दोरे तिथे सिक्युअर होऊन जातात. आता आपल्याला सुईमध्ये हे जे रोज फ्लॉवर आहे, गुलाबाचं फूल आहे, तर हे आपल्याला ओवून घ्यायचं आहे. हे प्लॅस्टिकचे गुलाबाचे फूल आहे. या असे फूल बाजारामध्ये मिळतं. तर ते फूल आपल्याला सुई दोऱ्यामध्ये ओवून घ्यायचं आहे आणि लटकनच्या वरती आपल्याला ते फूल लावायचं आहे. तर व्यवस्थित असं ते फूल ओवून घ्यायचं आहे. खूप जास्त असा प्रेशर त्या फुलावर देऊ नका, नाही तर तुमचं फूल खराब होऊन जाईल. आता आपल्याला थोडासा ग्लू तिथे लावून घ्यायचा आहे, म्हणजे आपले दोरेसुद्धा सिक्युअर होतात आणि ते फूलसुद्धा तिथे स्टिक होऊन जातं आणि आपले ते फूल हलत नाही. त्यासाठी आपल्याला थोडासा ग्लू तिथे लावायचा आहे. आता तुम्ही बघू शकता आत्ताच किती सुंदर आपलं ते लटकन दिसायला लागलेलं आहे. व्यवस्थित दोरा दिसणार नाही कुठेच, याची काळजी घ्यायची आहे. आता आपण 3 लेअरचे जे हे बनवलेले टगरचे 3 लेअरचे पेंडंट जे बनवलेले होते, हे 2 पेंडंट्स आपण इथे घेतलेले आहेत. तर एका पेंडंटला बॅक साईडला आपल्याला ग्लू लावून घ्यायचा आहे आणि तो जो दोरा आहे तो बरोबर मध्यभागी आपल्याला इथे स्टिक करून घ्यायचा आहे. बरोबर मध्यभागी स्टिक करा, नाहीतर आपलं लटकन एका साईडला जाईल आणि ते चांगलं दिसणार नाही. त्यामुळे व्यवस्थित तुम्हाला मध्यभागीच तो दोरा स्टिक करायचा आहे. पुन्हा थोडंसं ग्लू लावून दुसरं जे आपले 3 लेअरचं पेंडंट आहे तर ते त्याच्यावरती चिटकवून घ्यायचं आहे आणि सुंदर असे आपलं डिझाईन इथे बनवून तयार होते. तुम्ही व्हिडिओत पाहू शकता किती सुंदर असं आपले हे कलिरे आत्ताच दिसायला लागलेले आहेत. आता ते स्टिक करण्यासाठी थोडंसं प्रेस करायचं आणि थोडीशी वाळण्याची वाट बघायची आणि पुढची प्रोसेस चालू करायची. आता पुन्हा एकदा आपल्याला अजून एक रोज फ्लॉवर घ्यायचा आहे आणि आता ते सरळ ओवायचं आहे. खालचं जे रोज फ्लॉवर आहे ते आपण उलटं ओवलं होतं, आता सरळ आपल्याला हे रोज फ्लॉवर ओवायचं आहे. ओवल्यानंतर थोडासा तिथे ग्लू लावून ते फ्लॉवर तिथे स्टिक होईल ह्याची काळजी घ्यायची आहे. हे ते स्टिक झालेलं आहे.
हे लोटसचे जे कलिरे आहेत ते आत्ता इंस्टाग्रामवरती खूप ट्रेंडिंगला आहेत. तर हेच कलिरे तुम्ही स्वतः बनवून सेल करू शकता किंवा स्वतःसाठी सुद्धा वापरू शकता. आता आपल्याला ह्याच्यावरती हा जो मण्यांचा जो बॉल आहे तर तो बॉल आपल्याला तिथे लावून घ्यायचा आहे. तर तो बॉल लावताना सुद्धा थोडासा ग्लू आपल्याला तिथे लावून घ्यायचा आहे. ग्लू आपण ह्याच्यासाठी लावतो की आपले जी डिझाईन आहे ती हलणार नाही, त्यासाठी आपल्याला थोडा थोडा ग्लू तिथे लावून घ्यायचा आहे. आता हा मण्यांचा बॉल जो आहे आपण तो इथे लावून घेतलेला आहे आणि त्यानंतर एक यू पिन घ्यायची आहे आपल्याला. ती मधनं आपल्याला थोडीशी फोल्ड करायची आहे आणि ती यू पिनसुद्धा आपल्याला तिथे अटॅच करायची आहे दोऱ्यामध्ये. म्हणजे ते यू पिनच्या साहाय्याने आपल्याला कड्यामध्ये हे जे आपले कलिरे आहेत ते लटकवता येतात. तर तुम्ही बघू शकता की आता कशा प्रकारे आपण ती यू पिनसुद्धा तिथे अटॅच करत आहोत. आणि तुम्ही ह्याची काळजी घ्यायची की तुमचा दोरा कुठेही दिसणार नाही. जर का तुमचा दोरा दिसला तर तुमच्या कलिरेला किंवा तुमची जी काही डिझाईन बनवलेली आहे तुम्ही त्याला फिनिशिंग व्यवस्थित दिसत नाही. त्यामुळे प्रत्येक वेळेस तुम्ही दोरा कुठे दिसणार नाही ह्याची दक्षता घ्यायची आहे. आणि याआधीसुद्धा मी 2 पार्ट अपलोड केलेले आहेत. तर तुम्हाला इन डिटेलमध्ये हे जे आपण 3 लेयरचे जे पेंडंट्स बनवलेले आहेत ते कसे बनवलेत हे बघायचं असेल तर तुम्ही पार्ट 1 जाऊन नक्कीच बघा. म्हणजे तुम्हाला समजेल की आपण हे जे 3 लेयरचे जे पेंडंट्स आहेत ते कसे बनवलेत. आणि तुम्हाला जर का मटेरियल हवं असेल तर मला माझ्या इंस्टाग्रामवरती जाऊन DM करा. मी तिथे तुम्हाला नक्कीच रिप्लाय देईल. माझ्या इंस्टाग्राम पेजचं नाव आहे श्री क्रिएटिव्ह कॉर्नर. आपल्या यूट्यूब चॅनलचं जे नाव आहे तेच आपल्या इंस्टाग्राम पेजचं सुद्धा नाव आहे. तर तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला नक्कीच तिथे आपलं पेज दिसेल. तुम्ही तिथे मला नक्कीच मेसेज करू शकता. तर सुंदर असं आपला कलिरे इथे बनवून तयार झालेले आहेत. अशाच प्रकारे दुसरेसुद्धा कलिरे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत. तुम्हाला व्हिडिओ हा नक्कीच आवडलेला असेल. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉनचं बटन ऑन करा म्हणजे तुम्हाला नवीन आलेले व्हिडिओजसुद्धा आपले दिसतील. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तर सुंदर असं आपलं कलिरे इथे बनवून तयार झालेलं आहे. अशाच प्रकारे दुसरं कलिरेसुद्धा बनवून घ्यायचं आहे. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू. हा कलिरा जो आपला बनवून झालेला आहे तर तो आपल्याला आपले जे कडे आपण सेकंड पार्टमध्ये बनवलेले आहेत त्याला अटॅच करून घ्यायचे आहेत. तर हे कडे कसे बनवले हे बघण्यासाठी आपला सेकंड पार्ट जाऊन नक्कीच बघा आणि सुंदर असे कलिरे बनवा. थँक्यू.